महाराजांनी सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा. सांगितलं होतं की नव्हतं? सांगितलं होतं ना. 300-350 वर्षापूर्वी त्या माणसाने सांगितलं होतं आपला शत्रू समुद्र मार्गे येईल, समुद्रावरती गस्त वाढवा, समुद्र आरमार वाढवा. नंतर काही वर्षांनी ते कान्होजी आंग्रेंच्या रूपाने आलं, पण महाराजांनी त्यावेळेला 2 माणसं उभी केली होती, या रत्नागिरी जिल्ह्यामधलीच. 2 सख्खे भाऊ होते. एकाने गावावरनं आडनाव घेतलं, एकाने जातीवरनं आडनाव घेतलं. एकाचं नाव होतं वेंटाजी भाटकर, भाट नावाचं गाव आहे तिकडे, आणि दुसऱ्याचं नाव होतं मायनाक भंडारी, कारण ते भंडारी जातीतले होते. या दोघांवरती जबाबदारी टाकली होती. त्या माणसाला कळलं होतं की आपला शत्रू समुद्र मार्गे येईल. आमच्याकडे समुद्र मार्गे RDX आला, आमचा पत्ता नाही, आम्हाला लक्षात येत नाही. त्या समुद्र मार्गावरनं कसा आला आमचं लक्षच नाहीये. आम्ही फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या एवढ्यांचाच फक्त विचार करतो. ते आले, हार घातला, आमचं काम संपलं. ते काय बोलले, काय केले, आम्हाला काही देणं घेणं नाही या गोष्टीची. मला असं वाटतं मी तुमच्याकडे आलोय आज. महाराष्ट्रातली सहकार चळवळ ही तुमच्या हाताने रूपाने वाढली पाहिजेच. पण महाराष्ट्रावरती ज्या प्रकारचं संकट येतंय, ती जी सहकार चळवळ आहे ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी मोडून काढली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. सतत कोणीतरी येऊन सतर्कतेचा इशारा सारखं होत नसतं. तुमच्या जाणीवा जाग्या पाहिजेत. आमच्या बाबासाहेब पुरंदरेंचं एक फार छान वाक्य होतं की ज्यावेळेला स्वाभिमान मरतो ना, तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत. माझा सहकारी आम्हाला जिवंत प्रेत नकोय. तुम्ही उसळले पाहिजेत. तुम्हाला कळलं पाहिजे काय चालू आहे आजूबाजूला आपल्या. ज्या प्रकारचं राजकारण आज देशभरामध्ये सुरू आहे, ज्या प्रकारची न्यायालयीन व्यवस्था सुरू आहे, उद्या मुंबईला हात घालायला वेळ घेणार नाहीत ते. उद्या महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भाचा तुकडा पाडायला वेळ लावणार नाहीत ते. आणि हे का आज नाही चालू आहे, हे गेले 70 वर्ष सुरू आहे. याचं कारण या प्रदेशाने, या महाराष्ट्राच्या प्रदेशाने, या मराठ्यांनी या संपूर्ण प्रदेशावरती राज्य केलं. अरे तुम्ही राज्य केलेली माणसं राज्य करत्यात. आम्ही फक्त पोवाड्यामध्ये ऐकायचं, कार्यक्रमात ऐकायचं, आमच्या मराठी माणसांनी अटकेपार झेंडे फडकवले. अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय? आज तो पाकिस्तानच्या कुठेतरी ईशान्येला का कुठेतरी अटोक नावाचा किल्ला आहे, अटोक, त्याला अटकही म्हणतात. त्या अटक किल्ल्यावरती ज्या दिवशी भगवा लागला त्याला अटकेपार झेंडे फडकवलं म्हणतात. इथपर्यंत मराठा साम्राज्य गेलं होतं. या देशाचा पंतप्रधान, या देशाचा सगळा हा मराठ्यांनी बसवला. आपण इतिहास विसरलो आमचा. आम्ही आमचं काय होतं हे सगळं गमावून बसलो. रोजच्या मोबाईलच्या क्लिप्स मध्ये आणि टेलिव्हिजनच्या सिरियलमध्ये आम्ही अडकून पडलो. पण आमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी पोखरल्या जात आहेत, याच्यावरती आमचं लक्ष नाहीये, आम्ही बघत नाही आहोत. आज माझ्या बाजूला कोण राहायला आलंय? तो कसा काय राहायला आला? आणि माझ्या बाजूचा मराठी माणूस हा कसा काय गेला? आम्हाला विचार असं वाटत नाही. तो गेला कुठे गेला? मला माहिती नाही. आणि म्हणून मी आज दिलीपला खास करून धन्यवाद देईन. या सहकार्य हे अधिवेशन त्यांनी आज भरवलं, त्या माध्यमातून मला आज तुमच्यासमोर बोलता तरी आलं. पुढे निवडणुका लागतील त्यावेळेला आपण बोलूच, भरपूर बोलू, बरंच काही बोलू. ते सगळ्या गोष्टी आपण ठेवून दिलेल्या आहेत, दारुगोळा ठेवून दिलेला आहे. आता फक्त एक छोटीशी पिशवी उघडली मी. पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी सतर्क राहावं.
ही जी आजूबाजूची सहकार चळवळ जी महाराष्ट्राला नामशेष मोडायला आलेली आहे, मला असं वाटतं त्याच्यावरती तुमचा प्रहार हा बसला पाहिजे. तुम्ही आज सगळे पुढे गेला दिलीप. हा, आज ही सहकार चळवळ, आज दिलीप त्याच्याबरोबर ते सगळे सहकारी आज करून त्या सांभाळत आहेत. मी दिलीप आणि त्याच्या सर्व सहकार्या मी मनपूर्वक तुम्हाला त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.